नमस्कार मंडळी. गेल्या मागच्या आठवड्यामध्ये एक रील मी पोस्ट केली होती. त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आणि ही रील होती कट्टा पंचकृषीमध्ये घडणाऱ्या घरफोडी संदर्भात. ह्या रील मध्ये तुम्ही अनेक कमेंट केल्या, ज्या कमेंटमुळे आपल्याला कोणती काळजी घ्यायला हवी हे आपल्याला समजलं. तुम्ही तुमचा राग सुद्धा व्यक्त केला, परंतु तुमच्या कमेंट जेव्हा मी बारकाईने वाचल्या तर एक गोष्ट म्हणजे ध्यानात आहे, ह्या सर्व ज्या घटना घडल्या आहेत ना, याच्या मागे जे कारण आहे ना, ते आपल्यामुळेच घडलं. बघा, जर आपण 10-15 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर आपल्या कोकण प्रांतामध्ये अशा पद्धतीची अनोळखी लोक येऊन व्यवसाय करत होते, परंतु व्यवसाय करत असताना अशा पद्धतीचं गैरकृत्य करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस नव्हतं. याचं एकमेव कारण होतं की ज्या घरामध्ये जात होती त्या घरामध्ये मिनिमम 10 ते 15 लोक होते. गेल्या 10 ते 15 वर्षापूर्वी आपल्या कोकण प्रांतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती जिवंत होती. त्यामुळे अशा पद्धतीची जे अनोळखी लोक होत होती त्यांचं गैरकृत्य करण्याचं धाडस होत नव्हतं. जर आज आपण बघितलं तर सक्का भाऊ भाऊ जरी असला तरी त्यांची घरं वेगवेगळी असतात. आई एकाजवळ, वडील एकाजवळ. ही लोक कामानिमित्त मुंबई सारख्या ठिकाणी असतात. त्यांचे म्हातारे आई वडील घरं सांभाळण्यासाठी कोकणामध्ये असतात, तेही एकटे. त्यामुळे अशी जी काही लोक आहेत ह्या पद्धतीचं गैरकृत्य करतात. त्यावरून आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे, ज्या काही घटना घडत आहेत ना, याचं मूळ कारण आपण आहोत. आज आपण आपले कुटुंब सोडले. ज्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळी अशा पद्धतीची घटना घडत नव्हती. घडत असतेही पण क्वचित घडत होत्या. म्हणून आपल्याला आपल्या कोकणामध्ये एकत्र कुटुंब पद्धती जिवंत ठेवली पाहिजे. पण जर एकत्र राहिलो तर आपली ताकद वाढेल. म्हणून आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती जिवंत ठेवायची. हा विचार, हे मत तुम्हाला जर आवडलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.